सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन लाभांना विलंब केल्यास शासकीय अधिकाऱ्यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई, राज्य शासनाचा मोठा निर्णय. मुंबई. शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे निवृत्तीवेतन आणि इतर सेवानिवृत्तीविषयक लाभ वेळेवर मिळावेत यासाठी राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे. महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 मधील तरतुदींचे काटेकोरपणे पालन न केल्यामुळे जर सेवानिवृत्ती प्रकरणांना विलंब झाला तर संबंधित जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर थेट शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा वित्त विभागाने दिला आहे. तक्रारी आणि वेळेचा अपव्यय टळणार अनेक विभागांमध्ये सेवानिवृत्तीची प्रकरणे दीर्घकाळ प्रलंबित राहत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. यामुळे निवृत्तीवेतनधारकांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो, ज्यातून अनेक तक्रारी, लोकायुक्त आणि न्यायालयीन प्रकरणे उद्भवतात. यात शासनाचा मोठा वेळ आणि मनुष्यबळ वाया जाते. या सर्व बाबींची गंभीर दखल घेत शासनाने आता विविध स्तरांवर कडक पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. गोपनीय अहवालात होणार विपरीत नोंद विलंबामुळे निवृत्तीवेतनधारकांना द्याव्या लागणाऱ्या रकमांवर शासनाला व्याज फेडावे लागते, ज्यामुळे शासकीय तिजोरीवर विनाकारण आर्थिक भार पडतो. यापुढे अशा प्रकारचा विलंब झाल्यास विलंबासाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या गोपनीय अहवालात CR निवृत्तीवेतनाची प्रकरणे निकालात काढण्यास अक्षम्य दिरंगाई झाल्याने व्याजापोटी शासनास आर्थिक झळ बसण्यास जबाबदार आहेत, अशी स्पष्ट नोंद घेतली जाणार आहे. सेवा पुस्तक अद्ययावत ठेवणे बंधनकारक. परिपत्रकानुसार प्रथम नियुक्तीपासूनच कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक तयार करणे, त्यात वेळोवेळी अचूक नोंदी घेणे आणि ते अद्ययावत ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी आहरण व संवितरण अधिकारी DDO आणि कार्यालय प्रमुखांची असेल. सेवानिवृत्तीच्या तारखेच्या 2 वर्षे अगोदरच निवृत्तीविषयक कागदपत्रांची कार्यवाही सुरू करून वेतन पडताळणी पथकाकडून ती पूर्ण करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. ऑनलाईन प्रणालीचा वापर अनिवार्य. आता सर्व निवृत्तीवेतन प्रकरणे सेवार्थ प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने तयार करून महालेखापाल AG कार्यालयाकडे मंजुरीसाठी सादर करावी लागणार आहेत. बँक पासबुक, सेवा पुस्तक आणि सेवार्थ प्रणालीतील नावांमध्ये कोणतीही तफावत राहू नये याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महालेखापाल कार्यालयाने प्रकरणांवर काही त्रुटी किंवा आक्षेप काढल्यास कार्यालयीन कामकाजाच्या 15 दिवसांच्या आत त्यांची पूर्तता करणे आवश्यक आहे. कार्यालय प्रमुखांवर अंतिम जबाबदारी. सेवानिवृत्तीनंतर शासकीय निवासस्थान रिक्त न करणे, जादा अदा केलेल्या वेतनाची वसुली प्रलंबित असणे किंवा वारसांमधील वाद अशा कारणांमुळे उपदानाची ग्रॅट्युटी रक्कम रोखून ठेवली जाते. अशा प्रकरणांचा वेळोवेळी आढावा घेऊन ती त्वरित निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जर यापुढे निवृत्तीवेतन विषयक प्रकरणे प्रलंबित राहिली तर त्याची सर्वतोपरी अंतिम जबाबदारी संबंधित विभाग प्रमुख आणि कार्यालय प्रमुख यांचीच राहील, असे शासनाने पुनश्च स्पष्ट केले आहे. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सॲपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.